एका बाजूला अथांग पसरलेला दुष्काळ आणि दुसरीकडे मेंढ्यांच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज आणि या सगळ्यात जगण्यासाठी धडपडणारी साधी भोळी माणसं. आज आपण अशा एका कादंबरीबद्दल बोलणार आहोत जिने मराठी साहित्याचा चेहरा बदलला. नमस्कार पुस्तक प्रेमींनो, आपल्या या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत. सौंदर्य फक्त निसर्गात किंवा दागिन्यात नसते, तर ते माणसाच्या जिद्दीत आणि माणुसकीतही असते. तर आज आपण अशाच एका सौंदर्याचा शोध घेणार आहोत, व्यंकटेश माडगूळकर यांच्या बनगरवाडी या कादंबरीच्या माध्यमातून. बनगरवाडी या कादंबरीचं नाव ऐकलं की डोळ्यांसमोर उभी राहते ती माणसं, मेंढरं आणि एका शिक्षकाचा प्रवास. ही कथा आहे एका अशा वाडीची जिथं जगणं कठीण आहे, पण मनं मात्र खूप मोठी आहेत. ही फक्त कादंबरी नाही, तर एका संस्कृतीची ओळख. ही कादंबरी वाचून तुम्हाला असं नक्कीच वाटेल की यार, ह्या वाडीत जाऊन बघूया का आजची परिस्थिती काय असेल ते. धनगर लोकांची 30-35 घरांची वस्ती. गावातील सर्व लोक मेंढपाळच. कादंबरीतील नायक राजाराम विठ्ठल सौंदनकर, ज्याचे शिक्षक म्हणून वाडीत नेमणूक होते. ह्या वाडीतील सर्व माणसे धनगर समाजाची, जिथे सोयी सुविधांचा अभाव आहे. सुरुवातीला तिथल्या लोकांशी जुळवून घेताना शिक्षकाला त्रास होतो, पण हळूहळू तो तिथल्या माणसांच्या साध्या भोळ्या स्वभावाचा भाग बनतो. सुरुवातीला शाळेत कोणीच येत नसे, कारण मुलांच्या पालकांना वाटे मुलं शाळेत गेली तर मेंढरं कोण सांभाळणार, आणि मेंढरं नाहीत तर अर्थकारण चालणार कसं. पण गावचा कारभारी शिक्षकाला पाठिंबा देतो. तो गावकऱ्यांना सांगतो की मुलांना शाळेत पाठवाच. आणि अशा प्रकारे शिक्षकाला वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटायला लागतात. शेकू व त्याची बायको, ज्यांच्याकडे एकच बैल असतो, आणि शेकूची बायको नांगराचं जू मानेवर घेऊन एका बैलाची कमतरता भरून काढते. दादू हे पात्र शिक्षकांनाच धमकी देत असतं. अशा या दादूचा काटा काढण्यासाठी आईबू व आनंदा दादूला रात्री झोपेत मारतात, ज्याची कल्पना शिक्षकांना नसतेच. रामा बनगर, जो शिक्षकाला राणीछाप या चांदीच्या नाण्यांची मोड आणावयाला सांगतो. कारभारी, ज्याच्या पाठिंब्याने शिक्षकाने लोकांचा विश्वास मिळवला, आणि तोच कारभारी काही काळाने शिक्षकाशी बोलणे बंद करतो. आणि याच कारभाऱ्याला त्याच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी त्याच्याच भयान मृत्यूचं स्वप्न पडतं. गंमत आहे नाही. शाळेतील धैर्यवान मुलगा सत्ता, ज्याला शिकण्याची तीव्र इच्छा असते, आणि नंतर तो देखील शाळा सोडून जातो. आनंदा रामोशी, जो चोऱ्या करून स्वतःचे व कुटुंबाचे दिवस ढकलत होता. आयबू, जो शिक्षकाचा खूप जवळचा झाला आणि तालीम बांधणीच्या वेळी डोक्यावर पडून अपघाती झाला. अशा या सगळ्या माणसांशी मास्तरची नाळ जोडली जाते. गावात शाळा, तालीम उभी करणं, लोकांची नातं जोडणं, यातला आनंद लेखकाने खूप सुंदररित्या मांडला आहे. पण आयुष्यातलं सौंदर्य नेहमी टिकत नाही. या कादंबरीतला सर्वात हृदयद्रावक भाग म्हणजे दुष्काळ. पाऊस पडत नाही, जमीन भेगाळते, आणि ज्या माणसांनी आणि प्राण्यांनी ती वाडी गजबजलेली असते, तीच माणसं हळूहळू वाडी सोडून निघून जातात. व्यंकटेश माडगूळकरांची भाषा अत्यंत साधी, ओघवती आणि संवादात्मक आहे. ग्रामीण बोलीभाषेचा वापर केल्यामुळे वाचकाला आपण प्रत्यक्ष वाडीत आहोत असा भास होतो. बनगरवाडी ही कादंबरी केवळ एका गावाचा इतिहास सांगत नाही, तर ती मानवी जिद्द आणि हतबलता यांचे दर्शन घडवते. कादंबरीच्या शेवटी जेव्हा गाव रिकामे होते, तेव्हा वाचक म्हणून आपणही गायवरतो. एकमेकांना दिलेली साथ, निसर्गाप्रती असलेली निष्ठा, आणि परिस्थिती कितीही बिकट असली तरी पुन्हा उभे राहण्याची जिद्द, हेच या कादंबरीचे खरे यश आहे. जर तुम्हाला अस्सल ग्रामीण जीवन आणि मानवी स्वभाव जवळून अनुभवायचा असेल, तर बनगरवाडी नक्की वाचा. आणि या कादंबरीवर बनगरवाडी हा चित्रपट अमोल पालेकरांनी प्रदर्शित केला आहे. तो बघायला मिळाला तर नक्की बघा.
तुम्हाला बनगरवाडी या पुस्तकाची ओळख कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. अजून कोणत्या पुस्तकाची ओळख तुम्हाला ऐकायला आवडेल तेही सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रपरिवाराला शेअर करा ज्यांना वाचनाची अत्यंत आवड आहे. खूप खूप धन्यवाद.